नमस्कार, विशाल शिंगवी शिंगवी सर्जेपुरा ऐक जाणार. उद्या धनतेरस, धनत्रयोदशी. त्या दिवशी आपण जी पूजा करतो किंवा आपल्या घरातले जे जुनं धन आहे, सोनं असो चांदी असो, आपण जे नवीन दागिने खरेदी करतो ते पूजेला ठेवले जातात. ते पूजा ठेवताना जे चांदीची जी एक लक्ष्मीची मूर्ती, त्याच्यानंतर नाणं, त्याच्यानंतर असे बरेचसे काही साहित्य जे वस्तू आहेत ते आपण पूजेला ठेवतो. तर त्याच्यात एक महत्वाचा भाग म्हणजे कलश आहे. ते कलश जो असतो त्याच्यात गंगाजल ठेवून ते आपल्याला त्या पूजेत नैवेद्य म्हणून ठेवायचं असतं आणि त्यानंतर ती गंगाजल घरातल्या सदस्यांना एक प्रसाद म्हणून देतात. याचं एक शास्त्र आहे, ते ठेवूयात. यावर्षी आपण चालू करूयात. कलश ठेवा, एक त्याच्यात गंगाजल ठेवा आणि ते पुढे कंटिन्यू करा. तर ते का ठेवायचं, तर धन्वंतरी देव जे आहे त्यांनी त्यांच्या हातात, ते ज्यावेळेस प्रकट झाले त्यावेळेस त्यांच्या हातात एक कलश होतं, ते अमृत कलश मोजतं. त्या अमृत कलश मधलं जे जल आहे ते आपण गंगाजल म्हणून पोचतो.